सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळशी हार कससता तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार कससता तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे घंटे कौस्तुभमणे विराजित घंटे कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान सुखाळे माझे सर्व सुख सुखामुळे माझे हेचे सर्व सुख माया त्रिमुख आवडे माया त्रिमुख आवडे सुखामुळे माझे हेचे सर्व सुख सुखामुळे माझे हेचे सर्व सुख माया त्रिमुख आवडे माया त्रिमुख आवडे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान माझे डोळे जड तुझे मूर्ती सदा माझे डोळे रडून तुझे माझे डोळे जड तुझे सदा माझे डोळे रडून तुझे सदा माझे डोळे जड तुझे रघुमाईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया पती सोयरिया ओढ दे ओढ दे ओढ दे रूप ओढ दे ना ओढ दे ओढ दे रूप ओढ दे ना मद प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ
तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम हॅलो सचिन महाराज हॅलो 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 रामकृष्ण
हॅलो रूप पाहलोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले रूप पाहलोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले हो राजनी रूप पाहलोचनी सुख झाले हो राजनी सुख झाले हो राजनी सुख झाले हो राजनी रूप पाहलोचनी सुख झाले हो सुख झाले हो
सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार भावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे दुःख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे यानी घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम याने घ्यावे नाम तिची करणे त्याचे काम तिची करणे त्याचे काम तिची करणे त्याचे काम मागे मागे धावे चाले मागे 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 धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी मागे चाले चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार मोहकलकर ठाई म्हणा सुरेश
सोडिला संसार सोडिला संसार सोडिला सगळे म्हणा सगळे म्हणा टाळ वाजवा सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला सोडिला संसार सोडिला सोडिला संसार
वगैरे फार धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे सुख दुःख साहे अंगे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे सुख दुःख साहे सुख साहे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे मागे धावे झाले मागे
संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे 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 सुख दुःख साहे अंगे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्क तेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आरते जननी देवासी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आर्यत्रय जननी देवाचे तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळा
दीन दुर्बळाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं भक्ती वैराग्य ज्ञान हे तीनही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धन मान गृहदेह आशा नसे जातिळ भरी ऐसे श्री संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूप अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता गायलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलश स्थानी शोभणारे देहू क्षेत्र निवासी वैराग्य रागरसिक संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील तसा उपदेशपर प्रकरणातील पण जास्त संतपर म्हणून घेतला जाणारा हा अभंग आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यातला परस्पर व्यवहार म्हणजे भक्त देवासाठी कशाचा त्याग करतात आणि तो त्याग पाहून देव भक्तावर कशा पद्धतीने प्रेम करतो याचं स्पष्टीकरण याचं विवरण करून देणारा अभंग आहे विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा अत्यंत अल्पसा परिहार बर का कारण आता वेळ थोडी आहे अल्पसा परिहार द्यायचा तो असा गेल्या 22 वर्षांपासून चालत असणारी ही अखंड भक्ती उत्सवाची परंपरा त्या भक्ती उत्सवाच्या परंपरेमध्ये आपला महाराष्ट्र हा वारकरी विचारांचा वसा वारसा सांभाळणारा त्या वारकरी संस्कृतीचं संरक्षण त्या वारकरी संस्कृतीचं संवर्धन आणि पुढच्या पिढीकडे त्याच संस्कृतीचं संक्रमण करून देणारा हा आपला संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायातील अनेक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये जी भक्ती उत्सव होतात त्या अनेक भक्ती उत्सवांपैकी अत्यंत सात्विक अत्यंत सालस आणि अत्यंत शिस्तबद्ध असणारा हा भक्ती उत्सव गोरक्षनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ गोराई आयोजित तथा परमपूज्य सद्गुरु निष्काम कर्मयोगी सद्गुरु बालकनाथजी श्री गुरु किसननाथजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या उत्सवामध्ये वारकरी सांप्रदायिक नियमानुसार पहाटे 4 ते 6 काकडा गाथा भजन वारकऱ्यांचं नेमाचं भजन तदनंतर सायंकाळी प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन आणि हरिजागर बरोबरच विपुल अशा प्रमाणामध्ये अन्नदान अशा अनेकविध उपक्रमांनी चालत असणारा हा उत्सव या उत्सवातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या यहकश्चित वारकरी विद्यार्थ्याला या मंडळाच्या वतीनं माझ्यापर्यंत आली मला ती प्राप्त झाली भगवान माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ एकनाथ महाराज भक्त शिरोमणी नामदेवराय जशी जशी बुद्धी देतील तसा तसा अभंगाचा विचार आपल्या सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या सहकार्यानं ज्यामध्ये वारकरी सांप्रदायिक गायक वारकरी संप्रदायातील मृदंग वादक आणि वारकरी संप्रदायातील ध्वनी संयोजन अर्थात कुणाला आवाज वाढवा म्हणायचं काम नाही कुणी त्यांना आवाज वाढवा म्हणावं अशी सूचना देण्याचं काम नाही अगदी सगळं प्रमाणात कीर्तनकाराचं बोलणंही प्रमाणात प्रमाण म्हणणाऱ्यांची प्रमाणही प्रमाणात असं सर्व प्रमाणबद्ध असणारा हा उत्सव एका वाक्यात सांगतो वारकरी संप्रदायाचा साधक म्हणजे वारकरी
वारकरी संप्रदायाची साधना म्हणजे वारकऱ्यांचं भजन आणि वारकरी संप्रदायाचं साध्य असणारा श्रीहरी पांडुरंग, अशा वारकरी संप्रदायाच्या साध्यावर, साधनावर आणि साधकावर प्रेम करणारे आपण सगळे वारकरी भाविक, या उत्सवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे आपण सगळेजण मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करून उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं काहीच चिंतन करू. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून भक्त आपल्या भगवंतासाठी कशा कशाचा त्याग करतात आणि तो त्याग पाहून भगवान परमात्मा भक्तांना कशी वागणूक देतो, भक्तांवर कशा पद्धतीचं प्रेम करतो, किंवा देवाचं परम प्रेम मिळवण्यासाठी देवाची फार माया आपल्यावर व्हावी. माया शब्दाचा अर्थ इथं प्रेम घ्यायचा. माया देवाची आपल्यावर फार व्हावी यासाठी भगवंताचे भक्त देवाला आवडणाऱ्या कोणत्या गोष्टीचा त्याग करतात आणि तो त्याग पाहून भगवान परमात्मा त्यांच्या प्रती आपलं फार प्रेम कसं देतो. अर्थात भक्ताच्या आणि देवाच्या दोघांच्याही परस्पर कर्तव्याचा विचार या अभंगामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल देवाचं परम प्रेम प्राप्त करायचे. ज्या व्यवहारामध्ये किंवा ज्या परमार्थामध्ये प्राप्ती करायची असेल, काही जर मिळवायचं असेल तर शास्त्र सांगतं त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही. सामान्य व्यवहार करणारे तुम्ही आम्ही माणसं, कुणी शेतकरी असेल, कुणी उद्योजक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी नोकरदार असेल, आपल्या आपल्या प्रारब्ध वशामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं काम असेल, कुठलंही काम करायचं असेल तर मला सांगा, त्या प्रत्येक कामाच्या माध्यमातून माणूस कशाच्या तरी प्राप्तीची अपेक्षा करत असतो. घरातून पडलेल्या प्रत्येकाचं उंबरठ्याच्या बाहेर पडलेलं पाऊल हे काहीतरी मिळवण्याच्या हेतून घराच्या बाहेर पडतं. विनाकारण कुणी घराच्या बाहेर पडत नाही, विनाकारण कुणी कुठल्याच कामात प्रवृत्त होत नाही. शास्त्र सांगतं वेड्याला जरी आपण इकडे ये म्हणून बोलवलं तरी वेडा सांगतो मी येतो तिकडं, पण मला काय मिळणार. अर्थात जर एखादा वेडा सुद्धा प्राप्तीशिवाय आपला पाऊल उचलत नाही. आपण सगळी शहाणी माणसं आहोत. प्राप्त करायचं असेल तर कशाचा तरी त्याग करावा लागतो. उदाहरण सांगतो, 10वी 12वीच्या परीक्षा असतात. SSC म्हणा, CBSE म्हणा किंवा HSC अशा बोर्डाच्या परीक्षा असतात. आपल्या सगळ्यांचेच कुटुंबातले म्हणा, आपल्या ओळखीचे विद्यार्थी परीक्षेला बसतात. महाराष्ट्रामधून जर लाखो करोडो विद्यार्थी 10वी 12वीच्या परीक्षेला बसत असतील, ते एवढे जरी परीक्षेला बसले तरी एवढ्यांपैकी एखादाच विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतो. 12वीची 10वीची कुठली परीक्षा असो. ज्यावेळी त्या विद्यार्थ्याची काही संस्था मुलाखत घेतात आणि त्यांना यशाचं रहस्य विचारतात, आपण हे यश मिळवलं म्हणजे तुम्ही हे पदरामध्ये पाडून घेतलं, हे मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं बरं. त्यावेळेस ते विद्यार्थी आपला अनुभव सांगताना सांगतात, 9वीची परीक्षा संपली. 9वीची परीक्षा संपल्याबरोबर मी सुट्ट्यांचा आनंद त्यागला, सुट्ट्याच्या आनंदाला बाजूला केलं आणि मी लगेच 10वीच्या परीक्षेच्या अभ्यासाला लागलो. बरोबर. म्हणजे आनंदाचा, सुट्ट्यांचा, पाहुण्यांचा, मित्रमंडळीचा, खेळण्याचा, मोबाईलचा आम्ही त्याग केला आणि या त्यागाच्या बदल्यात आम्हाला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचं भाग्य मिळालं. म्हणजे त्याग करावा लागतो तेव्हा काहीतरी मिळतं. शास्त्र सांगतं, त्यागेन एकम अमृतत्व माशु. परमात्म्याचं पद प्राप्त करायचं असेल तर त्यागाशिवाय मिळत नाही. विठ्ठल एखाद्या युद्धामध्ये जर माणसाला यश मिळवायचं असेल, युद्धामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर शास्त्र सांगतं, घरी बसून युद्धामध्ये यश मिळत नाही. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो. भिके मागून भीक मागून काही मिळत नाही. अर्थात काही मिळवायचं असेल तर कशाचा तरी त्याग करावा लागतो. हिंदीतलं तुम्हा सर्वांना माहिती असणार एक वाक्य, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. अर्थात कशाचा तरी त्याग करावा लागतो. मला उदाहरणासाठी सांगावं लागलं. मग जर साधारण नासक्या कुचक्या व्यवहारामध्ये शेतामध्ये एखाद्या एकरभर शेतातून 50,000चं जर उत्पन्न नफा मिळवायचा असेल तर 4-5 जणांचं कुटुंब राबतं, रात्रंदिवस राबतं. शेतीमध्ये हिवाळा पाहत नाही, उन्हाळा पाहत नाही, पावसाळा पाहत नाही, अशा सगळ्या वेळी आरामाचा त्याग करून शेतामध्ये राबतात. निसर्गानं योग्य साथ दिली, सरकार मायबापानं शेतमालाला योग्य भाव दिला तर कसं तरी त्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये 50,000चं, लाख रुपयांचं नफा रुपये उत्पन्न पडतं. म्हणजे शेती असो, नोकरी असो किंवा अन्य काही असो,
काही जर मिळवायचं म्हटलं की कशाचा तरी त्याग करावा लागतो आणि त्याग केल्याशिवाय कुणालाच कधीच कुठेच काहीच मिळत नाही. विठाला मग जर संसारात त्यागाशिवाय काही मिळत नाही, हा तर परमार्थ आहे. इथं भगवंताचं प्रेम मिळवायचंय, संतांची कृपा दया आपल्यावर करून घ्यायची, आपल्याला उद्धारासारखं अमोघ असं फळ प्राप्त करायचंय, तर त्यासाठी त्याग हा करावाच लागेल. मग उद्धाराच्या अपेक्षेनं, देवानं आपल्यावर प्रेम करावं या अपेक्षेनं काही मंडळी, त्या जिज्ञासू मंडळी, कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. आपलं समाधान व्हावं या उद्देशानं जिज्ञासू माणसं ज्यावेळी तुकाराम महाराजांसारख्या अनुभवी महापुरुषांकडे विचारायला जातात, महाराज तुम्ही म्हणताय त्यागाशिवाय काही मिळणार नाही, ठीक आहे, आम्ही तो त्याग करायला तयार आहेत, पण खरं सांगू महाराज, आम्हाला त्याग करावा कशाचा, देवाकडे जाण्यासाठी काय ग्रहण करावं आणि काय सोडावं हेच आम्हाला कळत नाही. मग जगद्गुरु तुकोबार यांसारखे संत आहेत, विवेकी संत आहेत, आणि विवेक जगामध्ये सत्य काय असत्य काय, सार कशाला म्हणायचं असार कशाला म्हणायचं, नित्य कशाला म्हणायचं अनित्य कशाला म्हणायचं, याचा विचार याचा विवेक फक्त संतांच्या जवळ आहे. ज्ञानोबराय सांगतात, चंद्रतेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असने की जे. संत तेथ विवेका, जिथं संत तिथं विवेक आहे. अशा विवेक संपन्न असणाऱ्या संतांच्या जवळ ही महापुरुष मंडळी, जिज्ञासू साधक मंडळी जातात आणि महाराजांना विचारतात, त्याग करण्याची आमची भूमिका आहे, तुम्ही सांगाल ते आम्ही टाकायला तयार आहोत. तुकोबाराय सांगतात, मी काय टाकलं हे सांगत नाही, माझ्यावर देवानं का प्रेम केलं हेही मी सांगत नाही, पण माझ्या आधीच्या संतांना मी डोळ्यानं पाहिलं आणि या संतांवर देवानं प्रेम का केलं, तर या संतांनी देवासाठी आपला संसार सोडला आणि आपण देवासाठी संसार सोडला, याच्या मोबदल्यात संतांनी त्यांच्यावर फार माया फार प्रेम केलं. अभंगाचं सोडिला संतांनी संसार सोडला. सोडिला संसार मोबदल्यात काय मिळालं, माया तयावरी फार. ज्यांनी ज्यांनी देवासाठी संसाराचा त्याग केला त्यांना त्यांना फळ मिळालं देवाचं प्रेम. महाराज या आधीच्या संतांनी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आधीचे संत कोण बरं? शांती ब्रह्मनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. मला सांगा,
तुकोबरायांच्या आधी होऊन गेलेल्या संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जर बंधू चतुष्टय सोडलं तर कुठल्या संतांनी संसार सोडला हो? नामदेव महाराजांनी संसार केला, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार केला, बाकी मग सगळीच जेवढी काही संत मांदियाळी आहे सगळ्यांनी संसार केला. एवढंच नाही, सांगणाऱ्या तुकाराम महाराजांनी तर 2 पत्न्यांचा संसार केला. मग जर तुकाराम महाराजांनी 2 पत्न्यांना घेऊन संसार केला असेल, नामदेव महाराजांनी पत्नी सहित संसार केला असेल, नाथ महाराजांनी पत्नी सहित संसार केला असेल, तर सोडीला संसार हे म्हणणं कसं बरं, नेमकं कोणत्या अर्थानं लावायचं? तर त्या संतांनी जरी 2 पत्न्यांचा, 1 पत्नीचा, कुटुंबाचा, गावाचा संसार केलेला असला तरी त्यांनी संसार शब्द ज्या अर्थानं घेतला आणि आपण अर्थ लावताना जो संसार शब्दाचा अर्थ लावतो यात तफावत आहे, म्हणून आपल्याला या गोष्टींचा अनुभव येत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगतो, संसार सोडणं म्हणजे जबाबदारी पासून पळणं नाही. आपल्यावर आलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळायची, आलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची. जबाबदारी पासून पळणं म्हणजे संसार सोडणं नाही. फक्त संसार सोडणं या शब्दाचा अर्थ संसाराविषयी असणारी आसक्ती, आपल्या संसारात दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थांविषयी असणारं अनाकलनीय प्रेम जर बाजूला केलं आणि जर आपण संसार केला तर तो संसार आपल्याला बाधत नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. आपण सगळेजण समुद्राच्या काठावर राहतो योगायोगाने. मला सांगा, समुद्राच्या काठावर आपण सगळेजण राहतो, समुद्रामध्ये नावा फिरतात. कुठं होडी म्हणतात, कुठं जहाज म्हणतात, कुठं नाव म्हणतात. या नावा समुद्रामध्ये फिरतात. समुद्रात फिरणाऱ्या नावा समुद्रात सहसा बुडत नाहीत. का बुडत नाहीत बरं? का बुडत नाहीत याचं कारण, समुद्रात फिरणारी नाव तोपर्यंत बुडत नाही जोपर्यंत त्या समुद्रातलं पाणी त्या नावेमध्ये जात नाही. समुद्रातल्या नावेला जर छिद्र पडलं तर समुद्रामध्ये असणारं पाणी त्या नावेत शिरतं आणि समुद्रात नाव बुडली जाते. तसं संसार हा समुद्र आहे आणि आपलं प्रत्येकाचं शरीर ही नाव आहे. जर या संसार रूपी समुद्रात आपण आसक्तीचं छिद्र आपल्या शरीराला पाडून घेतलं तर संसार आपल्यामध्ये येतो आणि आपण जशी समुद्रातल्या नावेत पाणी शिरल्यानंतर नाव बुडते तसं संसार रूपी समुद्रातली आसक्तीचं छिद्र आपल्यात पडलं की आपलं अधपतन होतं. विठ्ठल जोपर्यंत नाव पाण्यात आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे, पण एकदा का पाणी नावेत शिरलं की नावेचं बुडणं 100% ठरलेलं आहे. तसं जोपर्यंत आपण संसारात आहोत तोपर्यंत ठीक, एकदा का संसार आपल्यामध्ये घुसला की आपलं अधपतन ठरलेलं आहे. विठ्ठल एक छोटस उदाहरण देतो. आपण सगळेजण अमावस्येला हनुमंतरायांना नारळ फोडतो, बरोबर आहे? नारळ फोडताना जर आपण सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं तर नारळात 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. 2 प्रकार कोणते? हिरवं नारळ आणि तपकिरी विटकरी रंगाचं नारळ असं नाही. नारळात 2 प्रकार असे, ते प्रकार फोडल्यानंतर कळतात. एक नारळ असं, आपण जर देवासमोर नेऊन त्याची व्यवस्थित ती बाहेरचा भाग काढला आणि देवासमोर दगडावर फोडलं की एक नारळ असे, त्या नारळामध्ये असणारा गाभा करवंटीला चिटकून बसलेला असतो. किती चिकटलेला असतो? एखादा चमचा जरी वापरला आणि चमच्यानं जरी तो काढण्याचा प्रयत्न केला तरी पूर्णपणे निघत नाही. त्या नारळातला गाभा त्या करवंटीपासून बाजूला करण्यासाठी एखादं उलथणं जरी वापरलं तरी ते पाहिजे तसं पूर्ण निघत नाही. हे एक नारळ आहे. आणि दुसरं नारळ असं आहे, फोडल्या बरोबर मधला खोबळा बाजूला पडतो, म्हणजे मधला गाभा बाजूला पडतो आणि करवंटी बाजूला सरकते. हे जसे 2 नारळ आहेत ना, तसे संसारात राहणाऱ्या माणसांचे हे 2 प्रकार आहेत. कसे? एक माणूस असा आहे आयुष्यभर संपूर्ण चांगला संसार करू नये, ज्यावेळी देव भक्ती परमार्थ भजन याचा विचार येतो, भजन करतो पण संसार सुटत नाही. किती संसार सुटत नाही? चमचा लावून त्याला संसारातून वेगळं करायचा प्रयत्न केला तरी त्याच्या अंतकरणातला संसार सुटत नाही. आणि एक नारळ असे राहतं संसारातच पण संसाराचा कुठलाच लेश आपल्यामध्ये येऊ देत नाही. विठ्ठल या 2 नारळांपैकी पहिल्या नारळात कुणाची रांग लागते आणि दुसऱ्या नारळात कुणाची? दुसऱ्या नारळात संत महापुरुष आहेत आणि पहिल्या नारळात माझ्यासारखे पामर जीव आहेत. महाराज, संसार सोडायचा म्हणजे काय करायचं?
तर संसारामध्ये असणारी आसक्ती सोडायची आणि संसारातली आसक्ती सोडली आणि तुम्ही ते कर्म केलं ना, संसार केला ना, अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उंच नीच काही या अभंगात 21 संतांची यादी सांगितली. कुणी संसार सोडला? एकाही संतांनी संसार सोडला नाही, पण आसक्ती रहित केलेल्या कर्मामुळं त्यांच्या संसारातल्या कामाला देव सुद्धा सहकार्य करायला आला. विठ्ठल आसक्ती रहित केलेला संसार हीच देवाची सर्वात मोठी भक्ती आहे. विठ्ठल कल्पावी माया संसाराची, संकल्पावी 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 माया संसाराची. हे तुरवंदी आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया देवाला आवडणारी सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती? संकल्पावी माया संसाराची. संसार करावा, पण संसारामध्ये असणारी माया काढायची आणि ती देवाकडे लावायची. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच वसरो, चित्त तुझे पायी मुरो, प्रपंच वसरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो. प्रपंचामधलं प्रेम काढायचं आणि परमार्थाकडे लावायचं. कबीर महाराजांकडे एके दिवशी एक जिज्ञासू साधक आला, सांगू लागला, महाराज मला भक्ती करायची, मला भक्ती करायची, मला परमार्थ करायचा, उद्धार करून घ्यायचा. महाराजांनी सांगितलं उद्या ये. आज आले ना, एखाद्यानं माळ घालायची म्हणून इच्छा केली, लगेच एखाद्या उतावळ्या गुरुजींनी माळ घातली, असे कबीर महाराज नाही. महाराजांनी सांगितलं उद्या परत ये. त्याची जिज्ञासेची परीक्षा घेतली आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर महाराज आपल्या शेतामध्ये एका वाफ्यातले रोपटे काढायचे आणि व्यवस्थित मोठ्या वाफ्यामध्ये लावायला चालले होते. महाराजांनी सांगितलं परमार्थ करायचा आहे म्हणतोय ना. त्यानं विचारलं, महाराज मला परमार्थ करायचा आहे, मी काय करू? कबीर महाराजांनी सांगितलं, जे मी इथं करतोय ना तेच तुला करायचंय. महाराज ही तर शेती आहे, इकडचं रोपट उपटता, इकडं वाफ्यामध्ये नेऊन लावता, याला कुठं परमार्थ म्हणता तो? हे तर मी घरी करतो, रोजच करतो, तेच करायला सांगता? मला उद्धार करून घ्यायचा आहे. महाराजांनी सांगितलं उद्धार करण्यासाठी हेच करायचं, संसारामध्ये असलेलं चित्तरूपी रोपट उपटायचं आणि ते देवाच्या पायावर लावायचं, यालाच संसार म्हणायचं. विठ्ठल आसक्तीरहित संसार केला की मग माया तयावरी फार, देव त्याच्यावर फार माया करतो. कारण भक्तांचंही तेवढं बहु आवडसी जीवापासून या एवढं देवावर प्रेम आहे. महाराज देव फार माया करतो, फार माया करतो, फार माया करतो, म्हणजे नेमकं करतो तरी काय? त्या देवाच्या फार प्रेमाची, त्या फार मायेची विश्लेषण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात. डावे चाले मागे मागे, डावे चाले मागे मागे, चाले मागे मागे, डावे चाले मागे मागे, डावे चाले मागे मागे,
प्रेम करतो म्हणजे काय तर भक्ताच्या पाठीमाग भगवान परमात्मा धावतो धावे मागे मागे भक्तांच्या पाठीमाग देव चालतो चाले मागे मागे आणखी काय करतो भक्ताच्या सुखामध्येच आपलं सुख आणि भक्ताच्या दुःखामध्येच आपलं दुःख सुख दुःख साहे अंगे मग भगवान परमात्मा भक्तासाठी धावला कधी भक्तांच्या पाठीमाग चालला कधी भक्ताच्या सुखात आपलं सुख मानलं कधी आणि भक्ताच्या दुःखालाच आपलं दुःख मानलं कधी विठ्ठल धावत्या वेगामध्ये सांगतो भगवान परमात्मा भक्तांच्या पाठीमाग धावतो संकटामध्ये धावतो अनेक उदाहरणं आहेत त्यापैकी एक उदाहरण महाभारतीय युद्ध होण्याच्या अगोदर भगवान परमात्मा आणि पांडव या पांडवांच्या प्रारब्ध वशामध्ये त्यांनी द्यूत कर्म खेळलं त्या द्यूत कर्मात सर्व राज्य हरले आणि हरलेले पांडव अज्ञातवासात वनवासात गेले वनवासात गेल्यानंतर एके दिवशी दुर्वास ऋषी दुर्योधनाकडे आले हस्तिनापूर नगरीचा मालक दुर्योधन राजा आहे आणि दुर्वास ऋषी आले आपल्या हजारो शिष्यांबरोबर आले आणि शिष्यांबरोबर आलेल्या दुर्वास ऋषींचं अगदी यथोचित स्वागत सन्मान दुर्योधनानं केला मला सांगायचं देव भक्तासाठी धावतो कधी सन्मान केला स्वागत केलं एकदम व्यवस्थित पाहुणचार झाला आणि पाहुणचार झाल्याबरोबर दुर्वास प्रसन्न झाले संत प्रसन्न झालेत आता संत प्रसन्न झाल्यानंतर काहीतरी व्यवस्थित मागावं ना कसं असतं एकदा जर गुरु प्रसन्न झाले आणि त्यांची जर कृपा आपल्यावर झाली तर पुन्हा आयुष्यात कधी अडचण येत नाही पण तो दुर्योधनच दुर्बुद्धी भगवान परमात्मा आणि सद्गुरु प्रसन्न झाले विचारलं मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय मागायचंय तर माग आता सद्गुरु दुर्वास माग म्हणून सांगतात त्यावेळी दुर्योधन दुर्बुद्धी विचाराचा त्यानं काहीतरी स्वतःच्या कल्याणाचं मागायला पाहिजे होतं कारण कल्पतरू झाला देता तेथे पोटाचा मागता ज्यानं आपल्या आयुष्याची चिंता मिटणारे असं काहीतरी मागायला पाहिजे होतं पण नाही मागितलं काय मागितलं त्यानं सांगितलं बरं हे महाराज मंडळींचं असं महापुरुषांचं असं असतं महापुरुषांना मुंगीचं मनोरथ कळतं हत्तीचं मनोरथ कळतं देवाचं मनोगत कळतं पण एकच अडचण आहे महापुरुषांना साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी दुर्जनाच्याच मनातलं कळत नाही दुर्वासांना कळालं नाही दुर्वासांना वर देऊन टाकला काय मागितलं वरामध्ये मागितलं आमची भावकी वनवासात आहे फक्त त्यांना त्रास झाला पाहिजे असं काहीतरी करा काय करू काहीच नाही एके दिवशी सूर्यास्त झाला की तुम्ही जसे माझ्याकडे आले तसे तुमचे हजारो शिष्य घेऊन आमच्या भावकीकडे पांडवांकडे जा मग काय करू तिथं जाऊन पांडवांकडे जा आणि हजारो शिष्यांना सूर्यास्त झाल्यानंतर इच्छा भोजन मागा काही लक्षातच आलं नाही तथास्तु म्हणून टाकलं आणि पुढच्या काळामध्ये दुर्वास ऋषी पांडवांकडे वनवासात गेले अंधार पडलेला आहे सूर्यास्त झालेला आहे अशा वेळी धर्मराजाने श्री संतांची या माथा चरणावरी दंडवत केला नमस्कार केला आणि विचारलं महाराज आपली काय सेवा करू सांगितलं आता माझ्या बरोबर आलेल्या हजारो शिष्यांसहित माझं इच्छा भोजनाची अपेक्षा तुझ्याकडून ती पूर्ण कर आता मोठं धर्म संकट धर्मराजांच्या समोर पडलं यांना नाही म्हणावं तर अतिथीचा अपमान झाल्याचं पाप डोक्यावर लागलं आपल्या सगळ्यांच्या व्यवहारातला अनुभव आहे आपल्या दारामध्ये ज्यावेळी एखादा अतिथी येतो एखादा भिक्षुक येतो एखादा याचक येतो आणि आपण त्याला रिकाम्या हाताने परत पाठवतो बऱ्याच वेळा असं होतं पण खरं सांगू आपल्या दारात आलेला अतिथी कधीच रिकाम्या हाताने जात नाही आपण जरी त्याला घालवलेलं असलं तरी शास्त्र सांगतं जाताना त्याच्या हात रिकामे दिसत असले तरी ते रिकामे नसतात काय घेऊन जातात ते आपण कमवलेलं आपण अर्जन केलेलं सुकृत म्हणजे पुण्य सगळी पुण्याची शिदोरी ते घेऊन जातात ज्ञानोबा सांगतात अपमानिलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती सगळी सुकृताची संपत्ती घेऊन जातात धर्मराजाच्या समोर प्रश्न पडला यांचा अपमान होऊ नये आणि अडचण अशी पडली यांच्यासह हजारो लोकांना जीव घालायचं कसं कारण भगवान परमात्म्यानं त्या पांडवांना आणि द्रौपदीला एक अक्षय्य पात्र दिलं होतं ज्याला आपण थाळी म्हणतो परात म्हणतो भागाभागानुसार वेगवेगळे शब्द आहेत ते पात्र दिलं होतं त्या पात्राची विशेषता अशी होती जोपर्यंत सूर्यनारायणाची किरण जमिनीवर पडतात तोपर्यंत त्या पात्रामधून पाहिजे तो पदार्थ त्याच्यातून त्या ठिकाणी निघायचा आणि मग या सगळ्यांची भोजन त्यामधून व्हायची अशा पद्धतीचा ते पात्र पण योगायोगानं सूर्यास्त झालेला त्या पात्रामधून आता कुठलाच अन्न पदार्थ निघणार नाही हे माहिती होतं आणि मोठं संकट या भक्तांवर पडलं मला सांगायचं देव धावतो कसा द्रौपदीकडे धर्मराज गेले सांगितली घटना अशा अशा पद्धतीची आणि द्रौपदीने सांगितलं काही चिंता करू नका
आणि अशा द्रौपदीनं त्या संकट समयी भगवान परमात्म्याचा धावा केला. काय धावा केला? सांगितलं, देवा अशा अशा पद्धतीचं संकट आमच्यावर आले. भगवान परमात्मा आपल्या पट्टराण्यांच्या समवेत महालामध्ये भोजनासाठी बसलेले, समोर पंचपक्वान्नाचं ताट वाढलेले आणि अशा आनंद सोहळ्यामध्ये भगवान परमात्मा जेवतात. भक्ताची करुणा ऐकायला आली, भक्ताची हाक ऐकायला आली आणि समोर असलेलं ताट सोडून भगवान परमात्मा द्रौपदीसाठी धावत आले. विठाल संकट प्रसंगी आपल्या दासाचं दास्यत्व करतो. दासाच्या जीवनातला उणेपणा भगवंताला सहन होत नाही. उणे न साहे तयाचे काय करतो? संकटाच्या प्रसंगी आपल्या समोर वाढलेलं भान म्हणजे ताट वाढिले ठाईचे, समोर वाढलेलं जेवणाचं ताट सोडून भाने टाकून या धावे, भक्तांसाठी धावतो. धावे मागे मागे चालतो. कधी सरळ सरळ सांगतो, आता धावत धावत सांगतो. भगवान परमात्मा भक्तांच्या संबंधानं चालतो. कधी आपल्यासारखे अनेक भक्त पंढरपूरला दर्शनाला जातात आणि पुंडलिकांनी तर वरच मागून घेतलाय, मूळ पापी जैसे तैसे खटनट व्हावे शुद्ध होऊन या. असे सद्बुद्धी दुर्बुद्धी सगळीच लोक देवाच्या दर्शनाला जातात. देवानं सांगितलं, या भक्तांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं की त्यांच्या अंगातली आपण विनंती करतो दुर्बुद्धी ते म्हणा, आणि आपल्या जवळ असणारी दुर्बुद्धी आपण देवाच्या पायावर ठेवतो आणि निघून येतो. मग अशी माझ्यासारख्या अनेक दुर्बुद्धिवान भक्तांची बुद्धी ज्यावेळी मी देवाच्या पायावर समर्पित करतो, देव म्हणतो यांच्यामुळे मला कधी कधी अपवित्रपणा येतो. आपण सगळीच तीर्थावळी नियम वाचणारी मंडळी आहोत आणि मग अशा वेळी आपल्या ठिकाणी आलेला अपवित्रपणा घालवण्यासाठी भगवान परमात्मा आपल्यावरचा अपवित्रपणा घालवण्यासाठी आणि आपल्याकडं पवित्रपणा मिळवण्यासाठी भक्तांच्या पाठीमागे चालतो. विठाल भक्तांच्या पाठीमागे चालायचं. काय होईल भक्तांच्या पाठीमागे चालल्यानं? त्यांच्या पायाच्या निमित्तानं उडणारी रजक्कण,
ती पाय धुळी ज्या वेळेस देव म्हणतो माझ्या अंगावर पडते ना त्यावेळी मी पवित्र होतो. माझे ठाई पवित्रपण ते मज भक्तांचे निजान. भक्तांमुळे मला पवित्रपण आहे. तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये देव बोलतात या हरिदासांचे रग आणि तुमचे चरण तीर्थ देण्याची पवित्र तनु माझी. त्यामुळंच माझी तनु म्हणजे ही काया शरीर पवित्र होतं. कशामुळं? हरिदासांच्या पायाचे रजक्कन आणि भूदेव म्हणजे ब्राह्मणांच्या पायाची पायवणी. तो प्रसंग तीर्थावळीतला आहे, मावंद्याचा प्रसंग. अर्थात भगवान परमात्मा चालतो स्वतःला पवित्रपणा मिळावा आणि भक्तांच्या भक्तीचा आनंद मिळावा या उद्देशानं धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. भक्तांचं सुख आपलं सुख. दामा शेट्टींना मुलगा झाला, नामदेव महाराज आणि भगवान परमात्मा अंगड टोपड घेऊन तिथे गेले. देवाला आनंद झाला. भक्ताच्या सुखात आपलं सुख. दुःख एका मिनिटात सांगतो. महाभारतीय युद्ध 18 दिवस चाललं आणि 18 दिवसाच्या महाभारतीय युद्धामध्ये रोज नियम असा होता पायीक पाठीशी घातला आपण पुढा राहिला. भगवान परमात्म्यानं अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारली. अशी भगवान परमात्म्यानं अनेक संकट निवारण केली. पण योग असा होता 17 दिवस भगवान परमात्मा रोज जसा एखाद्या गाडीचा ड्रायव्हर मालक येण्याच्या अगोदर गाडी स्वच्छ करून ठेवतो तसं भगवान परमात्म्यानं रोज घोडे धुवावेत, रोज रथ पुसावा आणि रथ पुसल्यानंतर अर्जुन येण्याच्या वेळेला भगवान परमात्म्यानं त्या रथांच्या पायऱ्यांच्या खाली आपल्या गुडघ्याची आपल्या पायाची पायरी करून बसावं. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला पहिला पाय त्या स्वतःच्या पायावर ठेवायला लावायचा, दुसरं पाऊल पायरीवर टाकायचं आणि असं करत भगवंत रथामध्ये बसायचे. अर्जुन रथामध्ये बसायचे. किती दिवस झाला असं? 17 दिवस असा क्रम चालला आणि 17 दिवसानंतर 18व्या दिवशी युद्धाचा शेवटचा दिवस आहे. अर्जुन रथामध्ये व्यवस्थित बसले. कसे? देवाच्या गुडघ्यावर पाय ठेवला, दुसरा पाय रथाच्या पायरीवर ठेवला, रथात बसले. पण उतरताना नवल असं झालं, देवानं सांगितलं अर्जुना आज पहिल्यांदा तू खाली उतरायचा. आणि म्हणे देवाची गुडघ्याची पायरी, देवी गुडघ्याची पायरी वगैरे आज काय नाही, तू आधी खाली उतर. का? मी सांगतो ना खाली उतर. खाली उतर. देवाची आज्ञा शिरसावंदे मानून अर्जुन पहिल्यांदा रथामधून खाली उतरतात आणि जसेच भगवान परमात्मा रथातून खाली उतरतात लगेच रथ भस्मसात जळून भस्मसात होतो. मग अर्जुनाला लक्षात आलं देवानं असं का केलं. विचारल्यानंतर देवानं सांगितलं अर्जुना मी तुला पहिल्यांदा खाली उतर का म्हणालो, याचं कारण असं गेली 17 दिवसांपासून पुढच्या सैन्यामधील रथी अतिरथी महारथी वीर योद्ध्यांचे शस्त्र अस्त्र या रथाच्या भोवती आपलं सामर्थ्य ठेवून उभे होते. देवा मग ते आधीच का अंगावर आले नाहीत? जोपर्यंत मी रथामध्ये तोपर्यंत कुठल्याच शस्त्राची ताकद तुझ्या रथाला काही करू शकत नव्हती. म्हणून आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे. भगवान परमात्म्यानं सांगितलं तोपर्यंत त्या रथावर येऊ शकत नव्हते. आज मी रथावरून खाली उतरलो आणि सगळ्यांनी आपली सामर्थ्य शक्ती त्या रथामध्ये घातली म्हणून रथ भस्मसात झाला. सांगायचं कारण भक्ताच्या दुःखामध्ये आपण भगवान परमात्मा दुःख जाणतो, समोर उभा राहतो. सुख दुःख साहे अंगे. बर, जर भगवान परमात्मा आपल्यासाठी एवढे काम करत असेल, देव जर आपल्यासाठी कर्तव्य म्हणून एवढे काम करत असेल, तर भक्तांनाही देवाप्रती कृतज्ञता म्हणून काहीतरी कर्तव्य सांभाळलं पाहिजे. भक्ताचं कर्तव्य जगद्गुरु तुकोबार आहे 3ऱ्या चरणात सांगतो. याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, याने घ्यावे
करायचं फक्त नाव घ्यायचं. आपण एकदा त्याचं नाव घेतलं की तो सगळी जबाबदारी घेऊन त्याचं काम करतो. आपण त्याचं नाव घेतल्याबरोबर नावाच्या मोबदल्यात देव आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतो. कशा ते एकदम व्यवस्थित आपल्या सर्वांच्या अनुभवाचं उदाहरण घेऊन आपल्याला ऐकायचंय. पण तत्पूर्वी वारकरी सांप्रदायिक नियमाने एकदा चाल होईल, नंतर विठोबा रुक्माई मध्यंतर भजन होईल आणि शेवटी एका दृष्टांतानं आपण कीर्तन सेवा संपवू. वाजवणे बाबा. सोडिला संसार 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 टाळ वाजवा टाळ सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला शिखर द्रौपद. नभी चाले मागे मागे नभी चाले मागे मागे नभी चाले मागे मागे नभी चाले मागे मागे नभी
कुमार कुमार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे भक्ताचं कर्तव्य काय याने घ्यावे नाम फक्त एकच काम करायचं आपण आपलं काम करायचं नाव घ्यायचं मग आपण नाव घेतल्यानंतर देव काय करतो बरं तिसी करणे त्याचे काम कसं शक्य आहे आपण फक्त नाव घ्यायचं आणि नावाच्या मोबदल्यात देवानं सगळी आपली कामं करायची असं कसं शक्य आहे तर हे शक्य आहे ते कसं सांगतो आपलं उदाहरण देवासाठी वापरतो बघा बरं तशी आपली उपमा देवाला देणं अशक्य आहे पण आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून सांगतो काय करायचं मला सांगा इथं शिवाजी महाराजांना विचारू ज्ञानेश्वर महाराजांना विचारू निशांत महाराजांना विचारू अथर्व महाराजांना विचारू बाबांना विचारू का कृष्ण महाराजांना विचारू कुणाला विचारू हा प्रश्न आहे पण तुमच्या कुणावर न घालता मीच सार्वजनिक बोलतो इथं लग्न झालेली बरीच मंडळी बरीच लोक आहेत जवळपास मला वाटतं 80-85% लोकांचा विवाह झालेला आहे मला सांगा तुमचा सगळ्यांचा विवाह झालेला आहे तुम्ही ज्यावेळी सार्वजनिक प्रवासाला निघता कधी सुट्टीच्या काळामध्ये लग्नाच्या निमित्तानं कुणाच्या दुःखद प्रसंगामध्ये प्रवासाला निघता बरं प्रवासाला निघताना तुम्ही एकटे नाहीत त्या दिवशी कल्पना करा बरं फक्त कल्पना करा एकटे तुम्ही नाही तुमच्या बरोबर तुमची पत्नी आहे कारण तुमचं लग्न झालेले दोघांनाही धर्मेचे अर्थे सगळ्या गोष्टींना सोबत सुखात दुःखात तुमची पत्नी तुमच्या बरोबर सांभाळायची बरं लग्नाला तुम्ही निघालात किंवा एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही एसटीने निघालात एसटीने निघायचंय लग्नाला जायचंय तर एकाच कपड्यावर जमत नाही प्रवासातला कपडा ड्रेस वेगळा आणि लग्नात गेल्यानंतर घालायचा नेसायचा वेगळा मग त्यासाठी पिशवी घ्यावी लागते बॅग घ्यावी लागते थैली घ्यावी लागते जसं जसं असेल मग मला सांगा दोघं पती पत्नी प्रवासाला निघाल्यानंतर घरातून निघताना बॅग कोणी घ्यायची असते हो तुमच्याकडे कोण घेतं का घेतच नाही कोण घेतं यांनाच घ्यावी लागते ठीक आहे पिशवी यांनी सांभाळायची एसटी स्टँडला गेल्यानंतर एसटी जागा पुढे जाऊन धरायची कुणी तुम्हीच धरायची बरं हे 75च्या पुढची मंडळी भरपूर झाली आणि लाडक्या बहिणी भरपूर झाल्या यदा कदाचित एसटीला जर गर्दी असेल आणि एसटी मध्ये दोघांऐवजी एकाच सीटाची जागा जर आपल्याला मिळाली तर मला सांग त्या सीटचा अधिकारी कोण दोघांपैकी कोण बायको अधिकारी बरं समजा त्या सीटवर तिला जागा मिळाली चोपदारासारखं या चोपदारांसारखं नाही संसारातला चोपदारासारखं ते पिशवी खांद्यावर घेऊन उभं राहायचं एखाद्या हमालासारखं पिशवी खांद्यावर घेऊन उभं राहायचं बघा ओझं सांभाळायचं यदा कदाचित उन्हाळ्याच्या दिवस असावेत होऊ नये पण एखाद्या महिलेला मळमळ होती प्रवासात बघा बरं कल्पना करा नुसती आणि मळमळ झाल्यानंतर जर यदा कदाचित त्या बायकोला वांती झाली तर ती वांती झेलायची कोणी सहन करायची कोणी यांना सहन करावी लागते मी पाहतोय आणि बरेच संसारातले ऋषी मुनी या गोष्टी आम्हाला येऊन सांगतात म्हणून माहिती तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती मला अनुभव नाही पण असे अनेक करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद ते आनंदाच्या दुःखाच्या गोष्टी सांगतात बरं समजा इतक्यावर त्या माणसाचा वनवास संपत नाही प्रवास झाला कसे बसे त्या गावात पोहोचले व्यवस्थित पाहुण्यांकडे गेले पाहुणचार झाला पुन्हा तोच क्रम यानं पिशव्या उचलायच्या पुढे जाऊन जागा धरायची 2 जागा मिळाल्या तर ठीक नाही मिळाले तर पुन्हा बायकोला तिथं बसवायचं आपण बाजूला उभं राहायचं पुन्हा उलट्या झाल्या तर पुन्हा त्या सहन करायच्या खाली उतरायचं घरी यायचं एवढ्यावर वनवास संपत नाही मला सांगायचंय कशासाठी ऐका
आणि सगळं झाल्यानंतर पती पत्नी आपल्या घरी पोहोचले. पुढं खरं महाभारत सुरू होतं. ती बायको आपल्या नवऱ्याला जर नवऱ्याच्या गणगोताकडे जर हे कार्यक्रमाला गेलेले असले तर बायकोचं ऐकून घ्यावं लागतं. माझी नणंद माझ्या बरोबर चुकीचं कसं वागली, तुमची आत्या माझ्या बरोबर चुकीचं कसं वागली, हे ऐकून घ्यावं लागतं. आणि यदा कदाचित माहेरच्या माणसांकडं म्हणजे स्त्रीच्या नातवंडाकडं आपण जर गेलेलो असो, ते जर दोघं गेलेले असतील तर त्या बायकोचं नवऱ्याला ऐकून घ्यावं लागतं, तुम्ही माझ्या मायबापाबरोबर चुकीचे कसे वागले. म्हणजे दोन्हीकडून ताप. मला सांगा, पिशव्या आपणच उचलायच्या, जागा आपणच धरायची, काही चुकीचं झालं तर ते आपणच झेलायचं, सांभाळायचं, आणि सगळं व्यवस्थित पार पाडून घरी आलं तर बोलणं पण आपणच ऐकायचं. म्हणजे हे सहन करणंच आहे ना. मला सांगा, हे सहन कशासाठी करतो आपण, कशामुळं करतो आपण? एकच कारण नाही, लग्न होऊन येताना ती मुलगी त्या नवऱ्याचं एकदा नाव घेते. ते उखाण्यातून घेईन, सरळ सरळ घेईल. जर लग्नाच्या बायकोनं एकदा नाव घेतल्यामुळं नवरा एवढं सगळं सहन करतो, तर जगाच्या मायबापाचं नाव घेतल्यानंतर मायबाप का सहन करणार नाही? विठाला साधं सोपं. एकदाच आपली पत्नी आपलं नाव घेते, तिनं एकदा नाव घेतल्यामुळं तुकोबर आहे म्हणतात, स्त्रीच्या अंगावरचं जर वस्त्र फाटलेलं असेल तर लाज स्त्रीची जात नाही, लाज नवऱ्याची जाते. लोक नवऱ्याच्या नावानं ओरडतात, तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. जसं हे व्यवहारात आहे तसं परमार्थामध्ये देवाची भक्ती करणारं लेकरू, देवाचा देव म्हणून माझा आमका आमका देव आहे म्हणून नाव सांगणारं लेकरू जर दुसऱ्याच्या दारात हात पसरून उभा असेल तर लाज त्या लेकराची नाही, देवाची जात असते. जे दास्य करू आणि का मागो खावया, दिक झाले जिने माझे पंढरीराया, दिक झाले जिने माझे पंढरीराया. महाराज म्हणतात माझा धिक्कार असो, पण लोक देवाला नाव ठेवतात. एखाद्या आईचं लेकरू जर रस्त्यामध्ये फाटके कपडे घालून फिरत असेल तर लोक मायबापाला बोलत असतात, लेकराची काही चूक नसते. तसं एकदा आपण त्याचं नाव घेतलं, त्याला परम पुरुषोत्तम पती म्हणून जर आपण स्वीकारलेलं असेल तर एकच करायचं, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. तो त्याचं काम करतो महाराज, भगवान परमात्मा त्याचं काम करतो, बरोबर आहे. पण आपण त्यासाठी काय केले, फक्त संसार सोडला आणि त्याचं नाव घेतलं. मग आपण फक्त दोनच कामं देवासाठी केली. कोणती कोणती? संसाराची आसक्ती सोडली आणि भगवंताचं नाव घेतलं. दोन कामाच्या मोबदल्यामध्ये देव किती काम करतो बघा. आपल्यावर फार प्रेम करतो, एक. आपल्या पाठीमागं धावतो, दोन. आपल्या बरोबर चालतो, तीन. आपल्या सुखदुःखात त्याचं सुखदुःख मानतो, 4 आणि 5. एवढे 5 कामं दोन कामाच्या मोबदल्यात करतो. मग ऐका, एखादा दुकानदार जर 2 रुपयाच्या मोबदल्यात 5 रुपयांची वस्तू आपल्याला देत असेल, 5 रुपयांचा माल म्हणा, किराणा म्हणा आपल्याला देत असेल, तर एकतर तो दुकानदार डोक्यात पागल असेल, एकतर त्याला गणित कळत नसेल, किंवा तिसरं कारण आहे तो स्वभावानं भोळा असेल. 3च कारण आहेत. जो माणूस 1 रुपयाच्या मोबदल्यात 10 रुपयांच्या वस्तू देतो, एकतर तो पागल आहे, त्याला गणित कळत नाही, किंवा त्याचा स्वभाव भोळा आहे. जसं व्यवहारात भोळा माणूस एकाच्या मोबदल्यात अनेक वस्तू देतो, तसा हा भगवान परमात्मा सुद्धा भोळा आहे. याच तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल. एखादा नावाडी 1 रुपया 10 रुपये तिकीट असताना 1 रुपयात जर पलीकडच्या काठावर पोहोचवत असेल तर 100% तो नावाडी भोळा आहे. तसा हा भगवान परमात्मा नावाडी. आणि किती भोळा आहे बरं. तो आपल्या भक्तानं एकदा नाव घेतलं की तो त्याचीच अपेक्षा करतो. नाव घेता पंढरी राणा, मोहे धाव घाली पाना. मोहानं तो भक्तांसाठी धावून जातो आणि आपल्या भक्तांवर तो आपली कोवळी कृपा करत असतो. अशी विठाबाई ही भक्तांवर कोवळी कृपा करणारी माऊली आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे
कृपेची कोवळी कोवळी कृपा आपल्या भक्तांवर करण्यासाठी देव उभाच आहे. तो फक्त वाट पाहतो याने घ्यावे नाम, एवढ्या गोष्टीची देव वाट पाहतो. आणि एकदा का भक्तानं त्याचं नाव घेतलं की भोळा असणारा हा भक्त, भोळा असणारा हा भगवान परमात्मा हे दैवत त्याच्यावर आपली कोवळी कृपा करतं. फक्त संसार सोडावा लागतो. एक संत कथा आपल्याला सांगतो आणि सेवा संपवतो, ऐका. भगवान परमात्म्यासाठी आपण जर संसार सोडला तर भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण कसं करतो ऐका 2 मिनिटात. महाराष्ट्रीय संतांमध्ये संत मालिकेमध्ये अनेक संतांची चरित्र आहेत आणि अशा अनेक संतांच्या चरित्रांपैकी सौराष्ट्र प्रांतात, गुजरात प्रांतामध्ये एक संत होऊन गेले ज्यांचं नाव आहे राका कुंभार, बंका कुंभार आणि वंका कुंभार. राका हे पती आहेत, पुरुष आहेत. बंका ही त्यांची पत्नी आणि वंका ही त्यांची मुलगी. अशा 3 जणांचं भक्त कुटुंब गुजरात मध्ये राहायचं. पांडुरंगाची निष्काम भक्ती सेवा करणार हे कुटुंब. पण देवाच्या दर्शनामध्ये खूप मोठं अंतर पडतंय. गुजरात पासून पंढरपूरचं अंतर तसं दूर आहे. म्हणून या कुटुंबाने विचार केला की आपण देवाच्या गावातच जाऊन राहू. मग काय होईल? पोटापुरते काम परी अगत्य तो राम. देवाचं दर्शन नित्य करता येईल, 3 वेळेला करता येईल. देवाची सेवा, काकडा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं उपस्थित राहून करता येतील या उद्देशाने हे कुटुंब पंढरपुरात आलं. आणि पंढरपुरात आल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने संसार चाललेला आहे. माती आणावी, ती चाळावी, गाळावी, व्यवस्थित चिखल बनवावा, त्यापासून व्यवस्थित मडकी बनवावीत आणि बनवलेली मडकी बाजारामध्ये योग्य भावात विकावीत, त्याच्यावर आपली उपजीविका भागायली. व्यवस्थित चाललेले बरेच दिवस हे काम व्यवस्थित चाललं. पण एके दिवशी अशी घटना घडली. इतकं सात्विक, इतकं श्रद्धाळू, इतकं व्यवस्थित कुटुंब, ज्यावेळी स्वयंपाक करण्यासाठी हे कुटुंब मोळी आणायला जायचं. शेतामध्ये, जंगलामध्ये सरपण गोळ्या करण्यासाठी मोळी बांधून आणायचं. 4 लाकडाच्या काड्या जर एकत्र असतील तर त्या काड्या सुद्धा हे कुणी उचलत नव्हते. का? तर आपल्या आधी कुणीतरी इथं आला असावं आणि त्यांनी या 4 काड्या एकत्र करून ठेवल्या असाव्या, म्हणून त्यानं जमा केलेल्या काड्या आपल्याला नको. इतकं सात्विक कुटुंब, इतकं सद्गृहस्थ सज्जन असणारं कुटुंब. पण एके दिवशी मडके घडवत असताना एक पद्धत असते. आपण सगळेजण खेड्यागावातून आलेलो आहोत, आपल्याला माहिती. मातीचं मडकं तयार झालं, चक्रावर ठेवून तयार झालं की ते ओलं असतं. ते व्यवस्थित वाळल्यानंतर त्याच्यावर पक्क करण्यासाठी एक त्याला प्रक्रिया असते. काय प्रक्रिया असते? त्याला आव्यात घालावं लागतं. आव्यात घालावं लागतं म्हणजे 100 मडकी बनवायची, ती व्यवस्थित कोरडी वाळू द्यायची आणि वाळल्यानंतर त्या सगळ्या मडक्यांना मोठ्या अग्नीमध्ये एकत्र ठेवायचं. मग तो आवा 8-8 दिवस, 10-10 दिवस पेटता राहायचा. मोठ्या विस्तवात, मोठ्या आगीमध्ये तो आवा पेटलेला असायचा. पेटल्यानंतर ती सगळी कच्ची मडकी टणक व्हायची, मजबूत व्हायची. मग पुन्हा त्यात पाणी टाकलं तरी पाणी झिरपणार नाही, सांडणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था भाजल्यानंतर व्हायची. मग या कुटुंबाने एके दिवशी 100 मडकी बनवली. माझ्याकडे लक्ष द्या. आणि बनवलेली मडकी आव्यामध्ये टाकली. आवा पेटवला आणि आश्चर्य असं झालं, आवा पेटवल्या बरोबर एक मांजर त्या आव्याभोवती घिरट्या घालू लागली. घिरट्या घालायला लागली, ओरडायला लागली, घिरट्या घालायला लागली, ओरडायला लागली. तिघांच्याही लक्षात आलं नाही मांजर का ओरडते. आतापर्यंत कधीच असं झालं नाही, आज मांजर का ओरडते. आणि मग चौकशी केल्यानंतर लक्षात आलं, शेजारीच 5-6 दिवसापूर्वी ही मांजर व्याली. आणि व्याल्यानंतर आपली 5-6 पिलं, असं म्हणतात मांजर एका घरी राहत नाही, सारखी घरं बदलत राहते. त्या बोक्यापासून संरक्षित करण्यासाठी तिनं आपली पिलं त्या अनेक मडक्यांपैकी एका हिरव्या मडक्यात, ओल्या मडक्यामध्ये आणून ठेवली. कुटुंबाला कुठलीच कल्पना नाही. आणि मग ही सगळी मडकी आव्यात टाकली. मग तिच्या लक्षात आलं आपली पिलं ह्या मडक्यामध्ये गेली, म्हणून ती ओरडायला लागली. तळमळ वाटू लागली. पायाखाली आतापर्यंत कधी मुंगीही आपण मरू दिली नाही, एवढं व्यवस्थित जीवन जगलो. आणि शेवटच्या काळामध्ये असा आपल्यावर मोठा आघात व्हावा, आपल्यावर 5-5 भ्रूण हत्येचं पातक यावं, म्हणून देवाकडे धावा करू लागली बंका कुंभाराची, राका कुंभाराची पत्नी बंका कुंभारीन. पण काही चाले ना, मांजर ओरडायला लागली. शेवटी महिलाच, स्त्री हृदय असल्यामुळे ती म्हणू लागली, देवाला बोलू लागली, मार्जार योनी तमोगुण सर्वथा न घडे तुझे चिंतन, परी तू कृपा सागर दयाघन वाचवी प्राण पिल्यांचे. संत कवी महिपती महाराज सांगतात, मांजराची योनी ही तमोगुणी योनी. देवाचं भजन हे कशाचं आलं तमोगुणी योनीला? काही काही लोक जन्मतात सत्वगुणी योनीत तरी देवाचं भजन करत नाही, तो भाग वेगळा. पण मांजरीच्या योनीमध्ये
देवाचं भजन करण्याची बुद्धी नाही. याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये ओरडायला लागली, पण मांजरीचं काय देव ऐकत नाही. शेवटी या बाईनं देवाला सांगितलं ती मांजर आहे, तिला शक्य नाही. पण आवा काही शांत व्हायला तयार नाही, आग काही विजायला तयार नाही. शेवटी बायको आपल्या पतीकडे गेली आणि पतीकडे गेल्यानंतर आपल्या पतीला म्हणू लागली, अहो मांजरीचं ऐकत नाही, तुम्ही तरी देवाला धावा करा. बऱ्याच वर्षानं तुम्ही पंढरपुरात आहात, देवाची भक्ती करताय, तुम्ही तरी देवाला बोलवा, आळवा. आणि असं म्हटल्यानंतर कांता बोले भ्रतारासी, काही नवस करा देवासी, तेने तरी ऋषिकेशी अतिवेगेशी पावली. कांता म्हणजे ती बंका राका कुंभाराला म्हणू लागली की देव हा नवसाला पावणार आहे म्हणे, नवस केला की देव पुरवतो. असं म्हटल्यानंतर कांता बोले भ्रतारासी, काही नवस करा देवाशी, तेने तरी ऋषिकेशी अतिवेगेशी तुष्ट येईल. आणि मग बायकोच ऐकतात बरं लोक, भजन करणारे असोत नाही तर व्यवहार करणारे असोत, बायकोच ऐकतात. ही चांगलीच गोष्ट होती. आणि बायकोनं सल्ला दिल्यानंतर राका कुंभार देवाकडं मंदिराकडं तोंड करून मोठमोठ्यानं बोलू लागले. काय म्हणू लागले? राका बोले प्रत्युत्तर, देवाकडे बोलू. राका बोले प्रत्युत्तर, आगीत पिली वाचतील जर. देवाला वचन द्यायला लागले. काय वचन दिलं? राका बोले प्रत्युत्तर, आगीत पिली वाचतील जर. मी सर्वथान करी संसार शारंगधर पावलिया. देवाला वचन दिलं, जर या आगीमध्ये, या आव्यामध्ये या मांजरीची पिलं वाचून बाहेर आली तर देवा मी तुला शब्द देतो, मी कधीच संसार करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. नवस देवाला केला आणि मग भगवान परमात्मा नवसाला पावतो. बघा, मला सांगायचंय, संसार सोडला नाही राका कुंभारानं, फक्त देवाला वचन दिलं, जर पिली वाचली तर मी इथून पुढे संसार करणार नाही, असं देवाला वचन दिलं. आणि देवानं खूप मोठी किमया केली. काय किमया केली? ज्यावेळी तो आवाज शांत झाला आणि आवाज शांत झाल्यानंतर एक एक मडकं बाजूला काढण्यात आलं. योगायोगानं सगळ्या मडक्यांच्या मध्यभागी असणाऱ्या मडक्यात त्या मांजरीची 5 पिलं होती. नुसती जिवंतच नव्हती तर 15 दिवसापासून पेटता असणारा आवा, त्या आव्यामध्ये 15 दिवसांचं मांजरीच्या पिल्यांचं खाद्य, दूधही होतं आणि पाणीही होतं. मस्त टुनुक टुनुक उड्या मांजरीची पिलं तिथं मारू लागली. मला सांगायचं एवढंच आहे, देवाला फक्त जर तुम्ही शब्द दिला मी संसार सोडून देईल, तू माझं एवढं काम कर, तर नुसत्या शब्दावर भगवान परमात्मा विश्वास ठेवतो आणि संसार जर खरोखरच सोडला तर मग फार माया करतो. विठ्ठल विठ्ठल. अनेक उदाहरणं भगवान परमात्म्याची आपल्या भक्ताच्या संबंधानं आहेत. फक्त एकच काम करायचं, संसाराची आसक्ती सोडायची, देवाला विनंती करायची, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा, किंवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी. भगवान परमात्म्याला सांगायचं, माझं संसारामध्ये असणारं चित्त तुझ्या पायाजवळ जेने पद्धतीने येईल अशा पद्धतीचं काहीतरी कर, अशी विनंती रोज देवाला करायची. नाही, भगवान परमात्म्यानं फार प्रेम केलं, थोडं तरी करी. शता एका तरी जन्माच्या शेवटी, कृपाळुवा पोटी येईल दया. आपली वेळ संपलेली आहे. भगवान परमात्म्यासाठी संसार भक्तांनी सोडला आणि संसार सोडल्यामुळे देवाने त्यांच्यावर फार प्रेम केलं. आपण त्याचं नाव घेतलं, भगवान परमात्म्यानं सगळ्या गोष्टी सांभाळल्या. असा कृपाळू असणारा भगवान परमात्मा, त्याच्यासाठी आपणही संसाराची आसक्ती सोडावी आणि आपल्यावरही भगवंतानं संतांसारखंच प्रेम करावं, अशा पद्धतीची विनंती माझ्या सहित आपणा सर्वांच्या वतीने भगवान श्री हरी पांडुरंगाच्या चरणी करायची. झालेली चिंतन सेवा भगवत चरणी, संत चरणी समर्पित करायची. तुम्हा मातृपितृ तुल्य श्रोत्यांच्या चरणी समर्पित करायची. वारकरी संप्रदायात 3 परंपरांचा मिलाप आहे. एका मिनिटात सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये 3 परंपरांचा मिलाप आहे. कोणकोणत्या परंपरा? त्या 3 परंपरांमध्ये अग्रक्रम आहे तो नाथ परंपरेचा. एक आहे नाथ परंपरा, आदिनाथापासून परंपरा आली जाण. आदिनाथांपासून, शंकरापासून आलेली नाथ परंपरा, ज्या परंपरेचे उद्बोधक आहेत ज्ञानेश्वर महाराज. दुसरी परंपरा आहे दत्त परंपरा, दत्तात्रेय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. दुसरी परंपरा आहे नाथ परंपरा, दत्त परंपरा. आणि तिसरी परंपरा आहे चैतन्य परंपरा, बाबाजी चैतन्य,
राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलं लिखून माळिकेची ही चैतन्य परंपरा, ज्या परंपरेनं तुकोबाराय दिले, ज्या दत्त परंपरेनं नाथ महाराज संप्रदायाला दिले आणि ज्या नाथ परंपरेनं ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाला दिले, अशा नाथ परंपरेचा हा उत्सव श्री गुरु गोरक्षनाथ वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीनं हा उत्सव या ठिकाणी चाललेला आहे. आणि माझ्या अंतकरणातली भावना सांगतो, शहरातले सप्ताह म्हटलं की माझ्या मनामध्ये एक गैरसमज होता, तसा अनुभवही होता. काहीच गोंधळ, काहीच मेळ नाही कुणाचाच कुणाला. कोण आले, कोण चाललेय, कुठून आणलेत, किती लांबून प्रवास करून आलेत, याची कुठलीच किंमत व्यवस्थापन नियोजन समिती करत नाही. पण आज माझ्या गैरसमजालाही मागं पाडलं आणि माझ्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी दिसलं शहरामध्ये. आणि इतकं शुद्ध सात्विक वातावरण मला फक्त आज पाहायला मिळालं. अगदी आनंदात. खरं तर तासाभरात 1.5 तासात कीर्तन करावं हे माझं खरं तर आजचं भाग्य कमी पडलं. अजून भरपूर वेळ जर मिळाला असताना आणखी चाली तुमच्या सगळ्यांच्या मला ऐकायला आल्या असत्या. कीर्तन करणं म्हणजे फक्त एकट्या कीर्तनकारानं बोलणं नाही. वारकरी सांप्रदायिक चाली, वारकरी सांप्रदायिक मृदंग, सुंदर अशा पद्धतीनं वारकरी सांप्रदायिक श्रोते, सगळ्यांचा मिलाप, सगळ्यांच्या अंतःकरण वृत्ती भगवान परमात्म्याच्या चरणावर ज्यावेळी लागतात त्यावेळी घडतं, त्याला कीर्तन म्हणतात. अशी सुंदर अशी आपली वारकरी सांप्रदायिक परंपरा शहराच्या या मायानगरीमध्ये आपण सगळेजण सांभाळत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपला हा भक्ती उत्सव असाच वृद्धिंगत होत राहो. या उत्सवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारी सगळीच भाविक श्रोते सज्जन मंडळी यांना भगवान परमात्म्यानं अशीच सद्बुद्धी द्यावी आणि हा उत्सव अनेक दिवस चालण्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य, मुबलक अशा पद्धतीचं ऐश्वर आणि निरोगी असं आयुष्य द्यावं, अशा पद्धतीची विनंती भगवान श्री हरी पांडुरंगाच्या चरणी समर्पित विनंती करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घेया यादमते विनविन वसे पायाचा प्रसादे काही बोलिलो मज क्षमा करणे संधी नवे हा उपदेश तुमचे बडबडो शेष तुमचे कृपेचे ओसने जन्मोजन्मी तुका. सेवेमध्ये जे काही योग्य असेल ते सगळंच स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर यांच्या मुखातलं आहे. जे काही योग्य असेल ते ज्या गावामध्ये मला जन्म मिळाला अशा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नारायण बाबा वांगी संस्थान या गावातील सगळ्याच महापुरुषांच्या मुखातून ऐकलेलं आहे. योग्य असेल ते सगळं सद्गुरूंचं, अयोग्य असेल ते सगळ्या माझ्या वाणीचे संस्काराचे दोष आई वडिलांचं अंतःकरण करून परत माझी मला द्या. नक्की सुधारणा करील. बोलिलो जैसे बोलवे देवे माझे तुम्हा ठावे याती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप संत माय बादिनावरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांनी मुखानं नाम आणि हातानं टाळी. तुकाराम तुकाराम तुकाराम.